श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने का वाटली जातात याविषयीची अर्थपूर्ण अशी एक पौराणिक कथा ऐकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। वनवासात असताना प्रभू रामचंद्रांनी या आपट्याच्या झाडावर आपली शस्त्रे ठेवली होती, म्हणून हे अतिशय पूजनीय वृक्ष आहे अशी मान्यता आहे। कारण त्या शस्त्रांच्याच आधारे प्रभू रामचंद्रांनी लंकेवर विजय प्राप्त केला होता। यामुळे आपट्याचे झाड पूजनीय आहे अशी मान्यता आहे। पण आपट्याची पाने का वाटली जातात याविषयीची एक पौराणिक कथा सुद्धा आहे। ती कथा काही अशी की हजारो वर्षापूर्वी वरतंतू नावाचे ऋषी होते। ते सर्व विद्येमध्ये प्रवीण होते। त्यांच्याजवळ अनेक शिष्य ते विद्या हस्तगत करण्यासाठी शिकण्यासाठी येत असत। त्यामध्ये कौश्य नावाचा त्यांचा एक शिष्य होता। तो अतिशय हुशार होता। तो सर्व विद्येमध्ये प्रवीण झाला आणि वरतंतू ऋषींनी त्याला सर्व विद्या शिकवल्या। ऋषींनी त्याला सांगितले की तू आता सर्व विद्येमध्ये प्रवीण झाला आहे, मग तू आता तुझ्या घरी जाऊ शकतोस असे ऋषींनी म्हटले। पण तो कौस्य हा होता अतिशय प्रामाणिक होता। आपल्या गुरुप्रती त्याला खूप आदर होता। तेव्हा त्याने त्याच्या गुरुदेवला म्हटलं की तुम्हाला जेवढी गुरुदक्षिणा लागेल तेवढी दक्षिणा मी तुम्हाला द्यायला तयार आहे, तुम्ही काहीही मागू शकता। त्या ऋषींच्या मनात विचार आला की आता आपण कौस्याची परीक्षा घेऊ, आणि ते म्हणाले मी तुला 14 विद्या शिकवल्या, सर्व विद्येमध्ये मी तुला प्रवीण केले, त्या बदल्यात तू मला 14 कोटी सुवर्ण मुद्रा दे। तर हे ऐकून कौस्य विचारात पडला की 14 कोटी सुवर्ण मुद्रा आणि तेही शक्य असेल का? तर मग त्याने विचार केला की आपण गुरुजींना तसा शब्द दिला, त्यामुळे मी आता ते कसेही त्यांच्याकडे आणून देईल। तेव्हा तेथील तो रघुराजाच्या दरबारात गेला। रघुराजा अतिशय प्रजादक्ष होता, दानशूर होता। तो सर्वांना कायम मदत करायचा। त्याच्या दरबारात गेल्यानंतर कौसाने त्याला 14 कोटी सुवर्ण मुद्रांची मागणी केली। राजा तर फार दानशूर होता, पण तो म्हणाला की मी आता खूप मोठा यज्ञ केला आहे, त्या यज्ञामध्ये माझी भरपूर संपत्ती खर्च झाली, त्यामुळे माझ्याकडे आता फार पैसा नाही। तू मला 3 दिवसांचा वेळ दे, या 3 दिवसामध्ये मी तुला 14 कोटी सुवर्ण मुद्रा प्राप्त करून देतो। तेव्हा रघुराजाने ठरवले की आपण एक काम करू की इंद्रावर स्वारी करू। त्यांनी असे ठरवल्यावर इंद्रदेव घाबरले, कारण रघुराजा फार पराक्रमी होता। म्हणून इंद्रदेवाने कुबेराकडे धावा केला व रघुराजाविषयीची कौस्याविषयीची संपूर्ण हकीकत कुबेराला सांगितली। तेव्हा कुबेराने काय केले की आपट्याच्या झाडाची जी पाने असतात त्याची सुवर्ण मुद्रा बनवली व त्याचा पाऊस रघुराजाच्या दरबारामध्ये केला, आणि त्या सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडलेला बघून राजाने इंद्रावर स्वारी करण्याचा विचार मनातून काढून टाकला व त्याने कौस्याला बोलवून ती सर्व संपत्ती त्याला दान केली। तेव्हा कौस्याने ती सर्व संपत्ती घेऊन ती गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या गुरुकडे तो आला, आणि गुरूंना ती सर्व गुरुदक्षिणा म्हणून बहाल केली। तेव्हा वरतंतू ऋषींनी त्यातील 14 कोटी सुवर्ण मुद्राच घेतल्या व उरलेल्या परत केल्या। व तेव्हा तो कौस्य उरलेल्या मुद्रा घेऊन रघुराजाकडे परत आला व त्याला त्या सर्व मुद्रा उरलेल्या बहाल करू लागला। तेव्हा राजा म्हणाला की एकदा दान केलेली वस्तू मी परत घेत नाही, तुला त्याचे जेही काही करायचे तू करू शकतोस। तेव्हा कौस्य विचारात पडला की आता काय करावे। तेव्हा त्यांनी सर्व मुद्रा घेतल्या आणि आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या। आपट्याच्या झाडाखाली ठेवल्यानंतर तो तेथील गावामध्ये गेला आणि प्रजेला सांगू लागला की तुम्हाला जेवढेही सोनं पाहिजे असेल ते तुम्ही आपट्याच्या झाडापासून घेऊन जा। तेव्हा ते सर्व गावातील जी प्रजा जी होती तेव्हा ती त्या आपट्याच्या झाडाजवळ आली, आणि या झाडामुळेच आम्हाला एवढे सोनं मिळाले असे ते विचार करू लागले। आणि त्या दिवशी त्यांनी आपट्याच्या झाडाची पूजा केली व तेथील सोने लुटले, आणि त्या दिवसापासून आपट्याच्या झाडाची जी पानं असतात ते सोनं म्हणून वाटण्याची प्रथा झाली। म्हणून आपट्याच्या झाडाचे पानं लुटावे अशी दसऱ्याच्या दिवशी प्रथा आहे। अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका।
आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. धन्यवाद.